भाजपा तर बिलकुल नको. आम्हाला एक वेळ काँग्रेस चालेल. कारण काँग्रेसच्या राज्यामध्ये जी स्वस्ताई होती ती भाजपने कुठल्या कुठे नेऊन ठेवली. आज 300 रुपयाचा सिलेंडर आज 1200 रुपये झाला. घर खर्च चालवताना आम्हाला नकोस झालंय. शेतकऱ्यांनी आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी काय करायचं? नोकरी करणारे आमची मुलं दारोदार फिरतायत. इंजिनिअरिंग होऊन घरात बसलेत. नोकऱ्यांचा पत्ता नाही. घर खर्च आम्ही करायचा कसा? आम्हाला घर खर्च भागवताना नकोस होऊन गेलंय. आम्ही काय करायचं? ही मोदी सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्ट ही महागाई शिवाय दुसरं कुठलं नावच घेत नाहीये. कोणतीही गोष्टी आणायला जा, अन्नधान्य आणा, कडधान्य आणा, कपडा लत्ता, इतर वीज बिल, हे संपूर्ण जर आपण बघायला गेलो तर हे अव्वाच्या सव्वा रेट करून ठेवलेत. आम्हाला जगणं नकोसं केलंय. सरकारी नोकरदार आहेत त्यांना तुम्ही भत्ते वाढवताय, सगळं करताय. पण आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांना तुम्ही म्हणताय की आम्ही महिन्याला पैसे देतोय की 3,000 काय किती देताय तुम्ही, ते आमच्या खात्यात एकदा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये. मग आम्ही करायचं काय? आमच्याकडे आमच्या गरजांना, ज्या सोयी सुविधा आहेत त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? आमच्या गरजा कोण भागवणार? ह्याकडे सरकारी लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. ते काहीच नाही. सुधारणा करतायत पण कोणत्या सुधारणा करतात? आमच्या महाडमध्ये तर बघा, रस्ते नाहीत, लोकांना पाणी नाहीये प्यायला. आम्ही जायचं कुठे? पाणी कुठून भरायचं? लोकांना पण मोदीजी असे बोलतायत की आजचे दिन आले, चांगले दिवस आले. ते चांगले दिवस आले, हे चांगले दिवस बघा. लोकांना खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाहीये. हे मोदी सरकार का? हे मोदींनी दिलंय का? मोदी आहेत कुठे? कुठे 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 त्यांनी हे केलंय? सुधारणा कुठे झाल्यात? महाडमध्ये तरी दाखवा. महाडमध्ये तर रस्ते सुद्धा झाले नाहीयेत. कोणत्या गोष्टी सुधारणा केल्यात मोदीजींनी म्हणतात ते? बरोबर. मग अगदी मला सांगा की यावेळीचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला नेमकी कोण पाहिजे, मोदीजी की राहुल गांधी? राहुल गांधी चालतील. कारण नवीन नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे, काहीतरी करण्याची धमक आहे त्यांच्यामध्ये. आज जग फिरून आले, त्यांनी जगाचा अनुभव घेतलेला आहे. त्यांना बराचसा असा अनुभव आहे. ते दिसताय तसं नाही, त्यांच्याकडे बराचसा मोठा अनुभव आहे. आता आम्हाला मोदी सरकारच्या थापा नकोयत. त्यांनी भरपूर थापा मारल्यात, भरपूर काय काय सांगितलं. अच्छे दिन येतील म्हणून, आणि आजच्या दिनाच्या नावाखाली आम्हाला अगदी नकोस करून ठेवलंय त्यांनी. जे गरीब म्हणतात गरिबी हटाव म्हणत होते, पण नाही, हे गरिबांनाच हटवायला निघालेत. कायमस्वरूपी गरिबांना नकोस करून ठेवलंय त्यांनी. एकंदरी भविष्यामध्ये तुमचे प्रश्न मांडणारे कोणती सरकार पाहिजे, काँग्रेस की भाजप? काँग्रेस. का असं का? कारण आता महागाई खूप झाली. मुलांना नोकऱ्या नाहीयेत. आमच्या भरपूर शिकले पण त्या नोकऱ्या नाहीयेत, परमनंट पण करत नाहीयेत. अच्छा. त्यामुळे बोला. स्वस्तही पाहिजे आम्हाला. अच्छा. काकी, मी तुमच्याकडे येतोय. तुम्हाला कोणती सरकार पाहिजे, भाजप की काँग्रेस? काँग्रेस. तुमचं पण उदाहरण का असं का वाटते तुम्हाला? कारण का आमची मुलं शिकतायत आणि त्यांना म्हणजे असं हे नाहीये, म्हणजे शिकणं म्हणजे असं कोण हे करत नाहीये हो, म्हणजे असं शिकण्याचं. अच्छा. मोदीजी बोलत होते अच्छे दिन आने वाले असे बोलले होते. चांगले दिवस आलेत का? नाही आले अजून तरी, नाही आले चांगले दिवस. महागाईच आहे अजून. काँग्रेस की भाजपा? भाजपा. का असं का वाटते तुम्हाला? कारण भाजपाने आम्हाला मदत केली आहे, सरकारला शेतकऱ्यांना मदत केली आहे, आणि राशन वगैरे आज आम्हाला फुकट भेटत आहे त्या सरकारकडून. मग काँग्रेस का नको तुम्हाला? काँग्रेस म्हणजे आताच ह्या परिस्थितीत तर भाजपा उत्तम आहे. काँग्रेस की भाजपा? काँग्रेस. का असं का? कारण काँग्रेस सातत्याने देशाचा विकास करत आलेली आहे. मोदी सरकार हे सातत्याने देशाला लुटण्याचं काम करत आलेले आहे. 70 वर्षात ज्यांनी काँग्रेसने बनवलेलं जेवढं हे होतं, एम्पायर होतं, तेवढं फक्त विकण्याचं काम मोदींनी केलेलं आहे. मोदींनी या पलीकडे देशाचे काहीही सुरक्षिततेचे धरून धरलेले नाहीये. मोदी हे फक्त त्यांचे मित्र अदानी अंबानी यांच्यासाठीच या देशाचा विकास करतायत. त्यांचा विकास व्हावा हाच मोदींचा ध्येय. सर्वसामान्यांची त्यांना काही घेणं देणं नाहीये. 370 कलम हटवले ही खोटी बातमी मोदी देशाला सांगत आहेत. ऍक्च्युली 370 कलम हटवलेले नाहीये. फक्त अदानीला काश्मीर खोऱ्यात जागा घेण्यासाठी 370 कलम हटवले. ह्यात कायद्यात दुरुस्ती केलेली आहे, कलम हटवलेले नाही. मोदी खोटं सांगतायत. मोदी हे एक नंबरचे जुमलेबाज आहेत. काकी, एकंदरी भविष्यामध्ये तुमचे प्रश्न मांडणारे सरकार कोणती पाहिजे, काँग्रेस की भाजपा? काँग्रेस पाहिजे.
का असं का? असं का कारण महागाई झाली ना, आणखी स्वस्त करायला नको, स्वस्त व्हायला पाहिजे. महागाई झाली सगळी, अशी कोणती महागाई झाली? महागाई डाळी बी सेम महाग आहे, सगळं महागच आहे. सिलेंडर महाग आहे, आता रिजेक्शनमुळे सिलेंडर स्वस्त झालेलं आहे. नंतर मग काय सांगता येतं, सिलेंडर महागच होणार आहे. अच्छा. अच्छा. आणि डाळी बी महाग आहेत, स्वस्त होतच नाही. तांदूळ बी महाग आहे, सगळं महाग आहे. डाळी बी महाग, सगळ्यांना रेट चढलेले आहेत. मग आता भविष्यात जर तुम्हाला पंतप्रधान पाहिजेत तर राहुल गांधी पाहिजेत की मोदी पाहिजेत? राहुल गांधी पाहिजे. भविष्यामध्ये तुमचे प्रश्न मांडणारे कोणती सरकार पाहिजे, भाजपा की काँग्रेस? भाजपा. का असं का? राम मंदिर झालं, सगळं झालं, रेशन कार्ड हे ते लोकांना मिळाले, धान्य मिळतंय, महिलांसाठी चांगल्या गोष्टी आहेत, गॅस मिळाला, गॅसच्या सुविधा झाल्या. फक्त थोडी महागाई कमी व्हायला पाहिजे. सिलेंडर, पेट्रोल, डिझेल हे भाव थोडे कमी झाले किंवा महागाई तर महिलांसाठी एकदम चांगलं आहे. अगदी. मग काँग्रेस का नको? नको, खूप महागाई, आम्ही कंटाळलो काँग्रेसला. अच्छा. महिला तरी नकोच बोलतात काँग्रेस. नाही, पण 2014चा काळ, त्याच्या आधीचा काळ म्हटलं तर काँग्रेसचा होता. त्यावेळीची महागाई आणि आताच्या महागाईमध्ये काय फरक जाणवतो? खूप फरक जाणवतो. ती महागाई कमी होती? महागाई होती पण तेव्हा माणसं नाही, ती महागाई कमी होती की जास्त होती? परिस्थिती याने बरोबर होतं सगळं तेव्हा. आता हे पण आता भाजपामध्ये आम्हाला एकदम चांगलं वाटतंय. अगदी. मी काकी तुमच्याकडे येतोय. एकंदरीत तुम्हाला कोणती सरकार पाहिजे, भाजपा की काँग्रेस? भाजपा. का असं का? सांगितलं ना आता, ह्यांनी सांगितलं, तुमचं मत सांगा. काँग्रेसमध्ये असताना लाईट जायच्या, धान्य मिळत नव्हतं, कुणाला काहीच मिळत नव्हतं, जरी महागाई कमी असली तरी, आणि पैसा सुद्धा माणसाला काही मिळत नव्हतं. तसं आता नाही, आता सगळं फुकट पण मिळते. आणि लाईट सुद्धा सगळ्या गरिबांच्या घरी पण दिवे लागलेले आहेत आता. अगदी. अगदी म्हणजे आमच्या सारख्यांकडे सुद्धा.